हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हे जे आहे ना ताईंनो, तर नेहमी मसाला मी तव्यावर भाजून करत असते. तर म्हटलं चला आज आपण असे कांदे भाजून पाहू. खोबरं पण भाजायला घेतलं मी आणि कांदे पण 2 आणि एक टोमॅटो पण. नेहमी म्हटलं नेहमीपेक्षा कसं थोडंसं वेगळं केलं मी आज. आणि खरोखर असा जर मसाला भाजला ना ताईंनो आपण, तर एक नंबर भाजी होते. मला करायचं होतं चिकन. तर मग त्याच्यामुळे मग चिकनसाठी मी मसाला करत आहे हा. आणि छान कांदे पण होऊ दिले चांगले आतून. आतून पण झाले कांदे आणि टोमॅटो पण चांगलं झालं. आणि खोबऱ्याची वाटी पण चांगली भाजली गेली. एकीकडे गॅसवर कांदे भाजायला ठेवले ताईंनो आणि एकीकडे माझी कशाची तयारी चालू आहे माहीत आहे का? मला चिकन पॉपकॉर्न बनवायचे होते. कारण की माहीत आहे का, ही भाजी तुम्ही कितीही छान करा, पण माझा मोठा मुलगा माहीत आहे ना, तो नॉनव्हेज बिलकुल खात नाही. अ, बिलकुल खात नाही नॉनव्हेज कोणतं पण. जर त्याला असं काही करून दिलं ना, चिकन पॉपकॉर्न झालं, रोस्टेड झालं, तर हे तरी थोडं-थोडं खाते. पण त्याच्यामुळे मग मी करतेच त्यासाठी, कारण की प्रोटीन वगैरे गेलंच पाहिजे आपल्या शरीरामध्ये. त्याच्यासाठी मग कसं मुलांसाठी करावंच लागते आपल्याला. आणि हे जे आहे ना त्या चिकनसाठी कोटिंगसाठी केलेलं आहे मी. हे घेतलेलं आहे मी याच्यात हे मैदा. आणि म्हणजे मैदा घेऊन जास्त त्यात पातळ पण नाही काळी ताईंनो मिरी आणि पावडर जास्त घट्ट आणि पण नाही. चिली आणि हे फ्लेक्स, सगळं ऑर्गॅनो एकजीव केलं ना, असे नंतर आपण टाकलेले आहे आणि ते या पूर्ण चिकनमध्ये भिजवलं. ताईंनो मी धने पावडर, जिरे पावडर, लिंबू आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, मीठ, तिखट आणि काळी मिरी पावडर हे सगळं मिक्स केलं मी. आणि हे जे आहे ना आता हे याच्यामध्ये सगळं टाकून देते. जेव्हा आपल्याला फ्राय करायचे असले नाही तेव्हाच हे टाकायचं याच्यामध्ये. तर हे पूर्ण एकजीव करून घेते मी. तर पूर्ण एकजीव झालं हे. आता मी कढई पण ठेवलेली आहे आणि कढई ठेवली आणि एका प्लेटमध्ये मी कॉर्नफ्लॉवर पण घेतलेलं आहे. हे बघा कॉर्नफ्लॉवर. आता काय करायचं ताईंनो, याच्यामधले जे पीस आहेत ना 2-2, 3-3, तर मी जे कॉर्नफ्लॉवर घेतलं ना प्लेटमध्ये त्याच्यामध्ये टाकून घेते. असे 2-2, 3-3 टाकून घेते मी. आणि असे म्हणजे जास्त नाही टाकायचे, 3-3, 4-4. आणि त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये ते टाकायचे आणि पूर्ण कॉर्नफ्लॉवर त्या पीसेसला लागलं पाहिजे. त्याच्यामुळे मग चमच्याने ते सगळं त्याच्यावर टाकायचं कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून पीसेस सगळे आणि पीसेसला कोटिंग. आता हे बघा पाहू शकता तुम्ही सगळीकडे लागला. आता आता मी काय करणार आहे, हा झारा आहे ना, तर या झारामध्ये हे टाकणार आहे मी. म्हणजे जेणेकरून जे कॉर्नफ्लॉवर निघते ना तेवढं निघू देईन आणि बाकीचं मग बाकीचे जे आहेत ना पीसेस ते मग मी कढईमध्ये टाकेन. आता हे असे करून घेते. आता टाकते मी कढईमध्ये. आणि हे चिकन पॉपकॉर्न जे आहे ना त्यानं एवढे टेस्टी झाले ना आणि मुलांना एवढे आवडले. खूप आवडले मुलांना. आणि पाहू शकता तुम्ही पण. आणि खूप क्रिस्पी झाले होते. आणि नंतर मग केलं ताईंनो मी चिकन आणि ते पण मस्त ग्रेव्हीवालं. खूप ग्रेव्ही आली होती आणि खूप छान झालं होतं चिकन. आहे आपलं चिकन पण बॉईल झालं छान.
मस्त छानपैकी झणझणीत चिकन करू आपण, ते पण सुकं, आणि त्याच्यासोबत राहील तांदूळाची भाकर. त्याच्यासोबत माहीत आहे का, माझ्या मुलांना लागते तांदूळाची भाकर. मस्त झणझणीत चिकन आणि सोबत तांदूळाची भाकर करते ताई म्हणून. हा मसाला माहीत आहे का, अजूनही मी असा बनवलेला नाही आहे. तर आज वेगळ्या पद्धतीचं करते चिकन. चला तर. आणि छान मसाला होत आहे ताईंनो, पाहू शकता. आणि छान मसाला झाला ना, छान त्याला तेल पण सुटलं ना, तर मग मस्त भाजी होते. नाहीतर मग कसं मसाला कच्चा राहते आणि भाजीची चव पण आपली चांगली लागत नाही. आणि चिकनसोबत केली गरमागरम तांदूळाची भाकर ताईंनो. आणि चिकन आणि तांदूळाची भाकर हे कॉम्बिनेशन एकच नंबर आहे ताईंनो. एवढं छान जेवण होते ना आपलं, खूप मस्त. तर ताईंनो, सकाळी माहीत आहे का, नॉनव्हेज वगैरे झालं ना, तर मग संध्याकाळी जेवायची इच्छा नव्हती जास्त. तर मग थोडीशी माहीत आहे का, थोडीशी केली शेपूची भाजी. हे बघा, आपण पाहू शकता छान. मी संध्याकाळी डाळ भिजवलेली होती मी, तर हरभऱ्याची, आणि त्याच्यामध्ये मग शेपूची भाजी केली. आणि एवढी सुंदर लागते ना ताईंनो, खूप छान लागते हरभऱ्याच्या डाळी शेपूची भाजी. पोळ्या पण केल्या आणि थोडीशी खिचडी पण लावली मुलांसाठी, आपण पाहू शकता. थोडीशी आलूची चटणी पण केली, आलूचे चिप्स करून ही चटणी केली ताईंनो. आणि एवढी छान लागते ना ही पण. आणि पोळ्या. असा आहे माझा आजचा संध्याकाळचा स्वयंपाक. आणि प्रत्येकाला माहीत आहे का ताईंनो, जे आवडते ते जर केलं नाही तर मग मुलं पण खात नाहीत. त्याच्यामुळे माहीत आहे का, मुलांना जे आवडते ते मुलांसाठी करते, आणि आम्हाला जे आवडते ते आमच्यासाठी करते. तर अशा प्रकारे माझा आजचा स्वयंपाक होता हा. चला तर, आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते ताईंनो. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील ताईंनो तुम्हाला, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल ताईंनो माझ्या यूट्यूब चॅनलला. तर माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. चला तर, माझ्या व्हिडिओला मी इथंच एंड करते ताईंनो. बाय.